शेतकरी बांधवांनो, आता डी-बी-टी अनुदान जे आहे, ज्या काही शासनाच्या स्कीम आहेत, शेतकरी योजनांच्या स्कीम आहेत, ज्या डी-बी-टी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात. आता हे डी-बी-टी स्कीम आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही आणि कुठल्या अकाउंटवरती हे पैसे थेट जमा होतात, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शासनाच्या ज्या काही सर्व योजना आहेत डी-बी-टी स्कीममार्फत, त्या योजनेचा लाभ हा कुठल्या अकाउंटवरती पडतो, त्याला आधार कार्ड वगैरे लिंक आहे का? सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, NPCI या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. npci.org.in ही अशा प्रकारे तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, NPCI वरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज उघडेल. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. हा जो पेज आहे असा उघडेल. तर या ठिकाणी 3 जे आयकॉन तुम्हाला दिसतात या ठिकाणी. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक या ठिकाणी ऑप्शन दिसेल. या ठिकाणी कस्टमर या ठिकाणी आपण पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली जसं तुम्ही स्क्रोल करचाल, स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी भारत आधार सीडिंग अनेबल म्हणून हे एक ऑप्शन आहे. तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी कुठले ऑप्शन आहेत. आपण पहा या ठिकाणी आधार सीडिंग, डिसीडिंग तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे किंवा अनलिंक करायचं आहे. त्याच्यानंतर अकाउंट डिटेल्स आहे. आधार मॅपिंग आहे. आधार मॅपिंग हिस्ट्री आहे. तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, आधार मॅपिंग हिस्ट्रीमध्ये पाहू शकता किंवा तुमच्या आधार कार्डला या ठिकाणी अ, आधार लिंक करू शकता बँकेला. तर हे एक महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे. आधार सीडिंग, डिसीडिंग याच्यामध्ये ॲड बी करू शकता आणि बँक कुठली आहे ते निवडून तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंटसुद्धा जोडू शकता. फ्रेश सीडिंग आहे. सर्व काही आहे. तुम्हाला बँकेत जाण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. नंतर काय करू आपण बॅकला जाऊ. बॅकला गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथं जायचं आहे. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तर याच्यावरती जे आधार मॅपिंग स्टेटस आहे, याच्यामार्फत तुम्ही तुमच्या अकाउंटला कुठला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा कुठली बँक लिंक आहे, तुम्हाला या स्टेटसच्या माध्यमातून इथं दाखवलं जाईल. धन्यवाद.